एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरू केलेलं मिशन टायगर हे पुण्यात मात्र रखडल्याची चर्चा आहे. कारण पुण्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये माजी आमदार अर्थात ठाकरे गटाचे 2 आणि काँग्रेसचे 1 माजी आमदार हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये ठाकरे गटाचे जे माजी आमदार आहेत चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. चंद्रकांत मोकाटे आता आपल्या सोबत आहेत. काय नेमकं मिशन टायगरमध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे, मात्र ते काही दिवस थांबल्याचं चर्चा आहे. काय नेमकी कमिटमेंट मिळाली नसल्यामुळे ते थांबलेलं आहे? कोणती कमिटमेंट? काय तुम्हाला नेमकी काय कमिटमेंट अपेक्षित आहे? नाही, पण काय म्हणजे कशाची कमिटमेंट? की आपल्या मतदारसंघातली काही कमिटमेंट किंवा या सगळ्या आता मतदारसंघातले कोणतेही विषय असले तर मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडनं ती कामं करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे कमिटमेंटचा काही विषय येत नाही. आणि मी आत्ता जे माझ्या मागं फोटो आहे तिथंच मी आहे. आत्ता आहेत, पण नेमकं काय चर्चा काय झालेली आहे? तुमच्या नावाची देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार. चर्चा आहे ना, गेलोय का मी? चर्चा आहे. मग काय तुम्ही सातत्याने नाराजी देखील व्यक्त करून बोलून दाखवली होती ज्यावेळी बरोबर आहे. माझ्याकडे जी सभा होणं अपेक्षित होतं ती एक सभा शिवसेना पक्षप्रमुखांची सभा रद्द झाली अचानकपणे. आणि इतरही कोणत्याही सभा माझ्या त्या निवडणुकीमध्ये झालेल्या नाहीत. आणि पक्षांतर्गत पण ज्या काही व्यक्तींनी निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार केला किंवा मी एका महाबलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असताना एकत्रितपणे जे सर्वांनी सामोरं जायला पाहिजे होतं, तर मी एकटा काही ज्या निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर, कोथरूडकरांच्या विश्वासावर, मतदारांच्या विश्वासावर ती निवडणूक मी लढलो. माणूस काय प्रत्येकजण एकच जिंकून येतो ना, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी. जिंकलो किंवा हारलो याच्यापेक्षा मी लढलो ह्याला फार महत्त्व आहे. आणि कोथरूडकरांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो. पात्र या अर्थाने की मला एवढ्या महाबलाढ्य शक्तीच्या विरोधात त्यांनी चांगली मतदान केलं, म्हणजे प्रचंड मतदान केलं. त्यामुळं मी जिथं नाराज आहे ते मी आपल्याला सांगितलं. अशा काही काही गोष्टी आहेत, पण मी बाकीचं काही अजून म्हणजे इकडं गेलो तिकडे गेलो असं काही विषय होत नाही. मग तुम्हाला मधल्या काही समोर उद्धव ठाकरेंचा देखील फोन आला होता, नेमकी काय उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली? नाही नाही, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन येतच असतात. आता साहेबांनी मला फोन करू नये का? फोन केला असेल तर मी सांगणार ना, आलबेल आहे. म्हणजे शेवटी ते माझे पक्षप्रमुख होते, तर त्यांनी जर मला फोन केला तर मी काय म्हणणार की हो ठीक आहे साहेब, चांगलं आहे. की ज्यावेळेस भेटायचं असेल त्यावेळेस मी त्यांना फोन करून वेळ घेऊन भेटू शकतो ना, असं काही नाही ना. काय नेमकी चर्चा उद्धव ठाकरेंनी काही विचारणा केली किंवा काय भेटीसाठी? नाही नाही, त्यांचा असं काही आत्ता विषयच नाही ना, की जी गोष्ट घडलेलीच नाही त्या विषयावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? कधीपर्यंत साधारणतः निर्णय तुमचा होण्याची शक्यता आहे काय? आत्ता माझ्या मागे जे फोटो आहेत मी तिथेच आहे. आत्ता अद्यापर्यंत कोणताही निर्णय ह्या ठिकाणी झालेला नाही. मी आहे तिथेच आहे. भविष्यात होऊ शकतो. आता मी आजचं उद्याचं परवा, आता जे आपण पाहत आहे की सगळीकडे, त्याच्यामुळं आजचं उद्या आणि उद्याचं परवा आणि परवाचं तेरवा कोण भविष्य वर्तवायला मी काय ज्योतिषी थोडी आहे. त्याच्यामुळं आत्ता मी आहे तिथेच आहे, एवढंच सांग. म्हणजे काही पुढे काय होऊ शकतं? नाही नाही, आता तुम्ही म्हटलात की महादेव बाबरांचा विषय आहे किंवा चंद्रकांत मोकाटेंचा विषय, इतर पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा माजी आमदार किंवा कार्यकर्त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. पण महादेव बाबर सुद्धा गेलेत का? अजून नाहीत ना. मग पाहू ना, आहे तिथंच आहोत आम्ही दोघंही. एकत्रितच जो काही निर्णय होतो असं कसं? शेवटी त्यांचा निर्णय काय असेल ते मी कसं सांगू शकतो? पण तुम्ही म्हटलात म्हणून मी सांगितलं की ते सुद्धा गेलेत का? नाही, गेल्यानंतर बोलू ना आपण. धन्यवाद. धन्यवाद. तर चंद्रकांत मोकाटे होते. यांनी या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्यावर मात्र अद्यापर्यंत बोलण्यास नकार दिलेला आहे. मात्र या पुढच्या काळामध्ये नेमकं काय होऊ शकतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.